नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 7 मे 2026। मित्रांनो, आजपासून पुढील 4 ते 5 दिवस राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश्य, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। तेच आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो संपूर्ण आढावा घेणार आहोत की राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तर मित्रांनो, आज आहे 7 मे 2026। आज जर या ठिकाणी दुपारनंतर जो विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रापासून आपल्याला पावसाची सुरुवात पाहायला मिळते। या ठिकाणी सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही काही ठिकाणी पाहायला मिळते। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता, या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय। एकंदरीत जर विचार केला तर आज 7 मे ते 10 मेच्या दरम्यान या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागामध्ये पाऊस होणार आहे। कोकण पट्टीमध्ये देखील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळते। चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकतो मित्रांनो। तसेच पुणे, नगर जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळणार आहे। काही भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो। तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिले तर मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते। उदगीर या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळतोय। तुळजापूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळत आहे मित्रांनो। परंतु पावसाची शक्यता ही मराठवाड्यामध्ये आज कमी आहे। परंतु 8, 9 व 10 तारखेला मराठवाड्यामध्ये देखील पावसाची शक्यता ही मित्रांनो आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली या भागामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते, परंतु पावसाची शक्यता आज देखील या ठिकाणी पाहायला मिळत नाही। तसेच मित्रांनो, या ठिकाणी विदर्भामध्ये जर पाहिलं तर विदर्भामध्ये यवतमाळ, वाशिम जिल्ह्यामध्ये आपल्याला अक्षरशः वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो। आपण स्क्रीनवरती बघू शकताय, मेहकर, लोणार, रिसोड, वाशिम या भागामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते मित्रांनो। तसेच उमरखेड, पुसद या ठिकाणी आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते मित्रांनो। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। राजुरा, चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो। नागपूर, गोंदिया, भंडारा या भागामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते, परंतु या ठिकाणी पावसाची शक्यता आज देखील पाहायला मिळत नाही। अमरावती जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, खानदेश व उत्तर महाराष्ट्रामध्ये आज देखील आपल्याला जास्त काही पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही, परंतु 8, 9 व 10 मे रोजी उत्तर महाराष्ट्र तसेच खानदेश भागामध्ये देखील पावसाची शक्यता असणार आहे। ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याचा आढावा घेणार आहोत मित्रांनो। तत्पूर्वी एकंदरीत जर आजचा विचार केला तर 7 मे 2026 रोजी आज आपल्याला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भामध्ये पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळत आहे मित्रांनो। पुढील हे पावसाचा जोर हा पुढील 3 ते 4 दिवस कायम असणार आहे मित्रांनो। हवामानामध्ये अचानक बदल होत असतात, आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। व तुम्हाला काही शंका असतील मित्रांनो, तुमच्या भागामध्ये पावसाची शक्यता जाणून घ्यायची असेल तर आपल्याला कमेंट नक्की करा। धन्यवाद।